श्री गणेश पुराण अध्याय 10 व 11. ब्रह्मदेवाकडून श्री व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश. श्री गणेशाय नमः. महामुनी सूत म्हणाले, श्रोते हो, भृगु ऋषी श्री गणेश पुराण सांगणार आहेत हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य, पुत्र, चवन व आश्रमवासीजन तिथे उपस्थित झाले. स्वतः श्री महागणपतीही सूक्ष्म रूपाने तिथे प्रकट झाले. त्यामुळे आश्रमातील आधीचेच शुद्ध, सात्विक व मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले. अंतर्ज्ञानी भृगु ऋषींनी श्री महागणपतींचे आगमन झाल्याचे जाणले. त्यांनी शिवनंदनांना अत्यंत आदराने नमस्कार केला. उपस्थित सर्वजण चित्त एकाग्र करून श्रवण सुखाचा लाभ घेऊ लागले. भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, राजा, भगवान व्यास आणि भगवान विष्णू लौकिकदृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकरूपच आहेत. श्री व्यासांना श्रीहरींचा ज्ञानमय अंशावतार मानतात. श्री व्यासांनी वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 भागांमध्ये विभागणी केली. वेदांचे ज्ञान हे सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडचे होते, म्हणून त्यावर उपाय म्हणून आपण पुराणांची रचना करावी व त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवनविषयक तत्वज्ञान सोपे करून सांगावे. तसेच त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्गाचा उपदेश करून लोकोद्धाराचे महत्कार्य करावे असा विचार श्री व्यासांच्या मनात आला. पुराणांची निर्मिती करताना श्री व्यासांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली श्री व्यासांची बुद्धी स्तंभित झाली. पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना. त्यामुळे श्री व्यासजी विचलित झाले. आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले. ब्रह्मदेवांनी व्यास महर्षींचा आदर सत्कार केला व त्यांच्या आगमनाचा हेतू विचारला. तेव्हा श्री व्यास महर्षी म्हणाले, हे विधाता, कलियुगात मानवी प्रवृत्ती जडत्वाकडे झुकत आहे. पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही. ते नास्तिक होत आहेत. ते वेदांची निंदा करतात. कसलाही विधी निषेध पाळत नाहीत. ते सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे. लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्षमार्गाचे ज्ञान देणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यांना वेदांचे तत्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे. त्या संदर्भात सर्वंकष विचार करून पुराणांची रचना करावी असे माझ्या मनात आहे. पण मला काही सुचतच नाही. मी दिग्मूढ झालो आहे. माझ्या बाबतीत हे असे का घडले याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे. ब्रह्मदेव म्हणाले, व्यासजी, कोणत्याही कार्यात घाईगर्दी करून उपयोग होत नाही. विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्येच सिद्ध होतात. तुम्ही सर्वज्ञ आहात असा सूक्ष्म अहंकार तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुराणांची रचना करताना तुम्हाला आद्य पूजनीय श्री महागणपतींचे विस्मरण झाले. तुम्ही अन्य देवतांचेही स्मरण केले नाही. अहो, श्री गणपती हे सृष्टीचे निर्माते आहेत. ते चराचराचे स्वामी, सर्वार्थाने समर्थ व अत्यंत मंगल करणारे आहेत. मी स्वतः विष्णू, शंकर, इंद्रादी देव व दिक्पाल असे सर्वजण त्यांच्या आज्ञेनेच त्यांनी नियुक्त करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो. गणपती सिद्धी बुद्धीचे दाता आहेत. त्यांचे स्मरण केल्याने, त्यांना शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून तुम्ही भावभक्तीने त्यांची आराधना करा. तेच तुमचा संकल्प सिद्धीस नेतील. अन्यथा हजारो वर्ष प्रयत्न करूनही तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. ब्रह्माजींच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम झालेल्या श्री व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही. ते म्हणाले, हे प्रभो, आपण काय बोलत आहेत मला काहीच समजत नाही. हे गणपती कोण आहेत? त्या देवांचे स्वरूप कसे आहे? त्यांचे मला कसे ज्ञान होईल? ते पूर्वी कोणाला प्रसन्न झाले होते? तसेच त्यांचे अवतार, त्यांचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा. ते मला कसे प्रसन्न होतील तेही सांगा. ब्रह्माजी म्हणाले, मुनिवर्य, गणपती आराधनेचे 7 कोटी महामंत्र आहेत. त्यापैकी षडाक्षरी मंत्र लवकर सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्या मंत्रांच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठायी अद्भुत सामर्थ्य येते व ते सिद्ध व जीवनमुक्त होतात. तसेच ते देवांनाही पूज्य होतात. गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पडतात. श्री गणपती तुमच्यावर प्रसन्न व्हावेत आणि त्यांच्या कृपाप्रसादाने तुमची लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुम्हाला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे. या मंत्राच्या अनुष्ठानाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे, धूत वस्त्रे नेसावी, दर्भासनावर किंवा शुद्धासनावर बसावे, आचमन, प्राणायाम व त्यानंतर अंतर्मातृका बहिर्मातृका न्यास करावेत. मंत्राची देवता श्री महागणपतींचे ध्यान करावे. त्यांची भक्तिपूर्वक मानसपूजा करावी. श्री गणपतींची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्यांच्या मंत्राच्या पुरश्चरणाचा अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा. एकांतात बसून एकाग्र चित्ताने व दृढ निष्ठेने मंत्र अनुष्ठान करावे. मुनिवर्य, गणपतींचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र, उपासकाला पावन करणारे, त्यांचे कल्याण करणारे व उत्तम फलदायी आहेत. म्हणून सदाचारी सज्जन व प्रेमळ माणसांना या मंत्राचा विधीपूर्वक उपदेश द्या. निंदा करणारे, दुराचारी, मिरगई अशा लोकांना कधीही मंत्रोपदेश देऊ नये. गणपतींचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी भक्त शुद्ध भावभक्तीने त्यांची आराधना करतो, त्यांचे भजन, पूजन, नामस्मरण करतो, त्याला सद्बुद्धी, ज्ञान, यश, कीर्ती, संतती, संपत्ती, इहपर सौख्य व मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर ब्रह्माजींनी श्री व्यास महर्षींना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. श्री गणेश पुराण अध्याय 10 व 11 समाप्त.